नमस्कार मंडळी, आज आपण कोथिंबिरीच्या भाकरी कशा करायच्या ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी आपण इथे कोथिंबीर घेतली एक जुडी। आता कोथिंबीर घेताना देठासकट घ्यायची आपल्याला। देठ कवळे पाहिजे त्याचे, तर देठासकट घ्या आणि बारीक चिरायची, स्वच्छ धुवून त्याला बारीक चिरून घ्यायची आहे। तर इथे मी अर्धा बाउल कोथिंबीर घेतली आहे। तर आपण पुढचे साहित्य पाहूया। इथे मी एक बाउल ज्वारीचे पीठ घेतले, एक बाउल बाजरीचे पीठ घेतले। आता पुढे बघूया आपण। इथे मी 2 मोठे कांदे घेतले बारीक चिरून। कांदा खूप आपल्याला बारीक चिरायचा आहे, तर हा 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतले। इथे आपण ठेचा करून घेणार आहोत, तर त्याच्यासाठी मी 15 ते 20 लसूण पाकळ्या आपल्याला जास्त घालायच्या आहेत। 7 ते 8 हिरव्या मिरच्या, तिखट आपल्या गरजेनुसार घ्या आणि थोडीशी कोथिंबीर। आता याच्यामध्ये मी 1 चमचा जिरे घालणार आहे आणि 1 चमचा मीठ घालते। तर हे सर्व साहित्य आपल्याला पाणी न घालता मिक्सरच्या जारमध्ये वाटून घ्यायचे। आपल्याला ठेचा करायचा आहे। इथे मी गॅस पेटवला आहे। आता याच्यावर मी मंद आचेवरती तवा गरम करायला ठेवते। तवा मी लोखंडाचा घेतला आहे। तवा आपला गरम होईपर्यंत तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। मोठे बाउल घेतले आहे मी भाकरीसाठी। त्यासाठी पहिले आपण आता बाजरीचे पीठ घेऊया। बाउल मोठा आहे माझा बघा, जवळजवळ पाव किलो तरी बाजरीचे पीठ असेल हे। आता त्याच्यात मी ज्वारीचे पीठ घालते। बाजरीचे पीठ आणि ज्वारीचे पीठ आपण एकत्र करून घेऊया। त्यामध्ये आपण कांदा घालूया बारीक चिरलेला। कांदा आणि कोथिंबीर पहिले मिक्स करून घेऊया। आता हा मिरचीचा ठेचा हा घालते मी याच्यामध्ये। आणि जार मी धुवून घेतला आहे, त्याचं पाणी आहे हे। 1 वाटी पाणी घेतलं हे बघा। सगळे आता आपण सगळे साहित्य एकजीव करून घेतले आहेत। आता याच्यामध्ये आपण जसे गरज लागेल तसे आपण पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचे। थोडे थोडे पाणी घालायचे आहे। हे बघा, आता आपले पीठ बरोबर झाले आहे आणि असंच पाहिजे पीठ आपल्याला। जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही। आपले पीठ आता व्यवस्थित मळून झाले आहे। आता ही भाकरी जी आपण कोथिंबीरची करणार आहोत त्याला आपल्याला प्लास्टिकच्या पिशवीवर नाही थापायचे तेल लावून। तर ही भाकरी आपण पोळपाटावर थापून घेणार आहोत। जसं आपण नॉर्मल भाकरी करतो त्याप्रमाणेच थापून घ्यायची आहे भाकरी आपल्याला। इथे आपण पाणी घेतले आहे लावण्यासाठी आणि इथे पीठ घेतले आहे भाकरी थापण्यासाठी आणि गरजेनुसार मी तेल घेतले आहे। चला तर मग आपण भाकरी करायला सुरुवात करूया। पीठ थोडे मळून घेऊया हाताने आपण, थोडेसे, जास्त मळायची गरज नाही याला। पोळपाटावर थोडे पीठ टाकून घेते मी। बाजरीच्या पिठाचा गोळा त्याच्यावर ठेवून भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे। आपली थापून झाली आणि तवा आपण अगोदरच
गरम करण्यासाठी ठेवला होता. गॅसची फ्लेम अजून मी वाढवलेली नाही आहे, मंद आचेवरच आहे. तवा चांगला गरम झाला आहे आपला. आता याच्यावर मी पहिलं तेल सोडणार आहे. हे असे सर्व बाजूनी तेल सोडायचे आहे. भाकरी आता मी तव्यावर टाकली. आता याच्यावरती आपल्याला पाणी घालायचे थोडेसे. आता याच्यामध्ये आपण असे खड्डे करूया 5-6. गॅसची फ्लेम आता आपण मोठी करून घेतोय आणि याच्यावरती मी तेल सोडते. जिथे आपण होल बनवले आहेत ना तिथे मी तेल सोडणार आहे, कारण भाकरीला इथे तेल जास्तच लागणार, तरच ती भाकर खायला छान लागते. तेल टाकताना कंजूसी करू नका. आणि वरतून सुद्धा तेलाची धार आपल्याला सोडायची. एक बाजू भाकरीची आपली छान झाली आहे. दोन्ही बाजूनी भाकरी आपण खरपूस भाजून घेणार आहोत. हे बघा, छान दोन्ही बाजूनी भाकरी आपली भाजून झाली आहे. मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. घरी नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. ही भाकरी मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच प्रमाणे आपल्याला सर्व भाकरी करून घ्यायच्या आहेत.